त्यामुळे विनंती करतो की आपण सन्मान्य आदरणीय आमचे बंधू आबा कदम यांचं सुद्धा शुभागमन झालं. त्याचबरोबर अजित यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बसून घ्या अशी मी विनंती करतो. श्रीधर साळुंके साहेब, विजय पवार साहेब या सर्वांनी आपण व्यासपीठावरती या जाऊया. आपण पहिला षटकाराला आता थोडंसं आपण व्यासपीठावरती शांतता दाखवूया आणि जाऊया मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय कोसळून तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम शिवशक्ती लाडवाडी संघ आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वकील आणि पंचांचा इशारा, वायचा इशारा म्हणजेच अवांतर धाव. या अवांतर धावनं धावफलका पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 7 धावा धावफलकावरती. ओ कव्हरला काय फटका खेळा मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेट मधला हा कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. अप्रतिम असा कव्हर ड्राईव्ह, काय कव्हर ड्राईव्ह खेळा, अप्रतिम असा फटका. आता मात्र कुसुम संघाची धावसंख्या पोहोचतो धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती जोडले गेले तर 11. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज हरीश. फुलटॉच अगदी फुलटा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता. या चेंडूचा फायदा उचलता आला नाही. पंच एक धाव असेल ना पंच. सन्माननीय आदरणीय वाल्मिक पठार प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचं आपल्याला इन्व्हिटेशन मोरणा असोसिएशन मोरणा विभाग त्याचबरोबर नितीन मोरे साहेब यांना देण्यासाठी आपले सन्माननीय आमचे बंधू आबा कदम आले. तर त्या पत्रिकेत आपण स्वीकार करायचा आहे. मोरणा असोसिएशन तर्फे आपण एक जण प्रतिनिधी या, त्याचबरोबर नितीन मोरे साहेब. कॅमेरामॅनला आमच्या विनंती असेल की वाल्मिकी पठार प्रीमियर लीगची ही निमंत्रण पत्रिका आपणास देण्यासाठी आबा कदम आमचे बंधू या ठिकाणी आलेले. तर त्याचबरोबर मोरणा असोसिएशन मोरणा विभाग आपण एक प्रतिनिधी या. सचिन पाटील साहेब जर आपण असाल या, अदरवाईज कोण प्रतिनिधी असतील कमिटीचे तर आपण ही पत्रिका स्वीकारायची आपणास विनंती असेल. मनोज देसाई आपण जर असाल तर या आणि या पत्रिकेचा स्वीकार करायचा आहे. मनोज देसाई जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर वाल्मिकी पठार प्रीमियर लीगचा निमंत्रण पत्रिका या असोसिएशनसाठी देण्यासाठी आमचे बंधू आबा कदम व्यासपीठावरती आहेत. संघाची सांघिक धाव त्याचबरोबर आबा कदम यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांना मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या मित्रांनो आमच्या बंधूंच्यासाठी, कारण वाल्मिकी पठार प्रीमियर लीगची ही निमंत्रण पत्रिका देण्यासाठी अगदी व्यासपीठाला भेट दिली त्यांनी. अजित पवार साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. बस गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय कृष्णा. अप्रतिम असे गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून चेंडू हाताळले गेले. एकच चेंडू हाताळला गेलाय. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज संतोष. ओहो सुरेख गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच ही धाव असेल. पंच सांगतायत हो लेग बायच्या स्वरूपात ही धाव.
हो पटका खेळ आहे. अगदी वैभव येतोय, चेंडूवरती फेकी केली जाते. एकच धाव असेल, एका धावानं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडले जात आहेत. 15 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव मिळते. एका धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 16 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. शेवटचा चेंडू. ओहो पटका खेळा मिड विकेटच्या दिशेने येतो उत्तुंग दंडन आणि खणखणदा षटकार आणि या षटकाराची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती लागलेत. 22 धावा. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 22. शेवटचे षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय वैभव. गोलंदाजी मार्गावरती वैभव. आज मात्र भरनाथ स्पोर्ट्स मोरगिरी आयोजित भरनाथ चषक 2026 पर्व पहिलं आणि आयोजक टीम खेळत असताना नेहानं गोलंदाजी केली आणि वैभवला मात्र गोल्डन डकची शिकार ठरला. तोच गोलंदाजी मार्गावरती वैभव. सुरेख गोलंदाजी पण तो लेगबायच्या स्वरूपात एक धाव असेल. आता मात्र उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूमध्ये किती धावा लाडवाडी स्पोर्ट्स उभ्या करू शकेल. कारण कुसुम संघासोबत खेळत असताना तुम्हाला मोठी धावसंख्या नक्कीच उभारावी लागते. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठला करणारे हे खेळाडू आहेत. सातत्यानं चांगला खेळ राहिला तो कुसुम संघाचा. ओहो थोडस सचिन याच्याकडून खराब इन्स्ट्रक्शन होतंय. स्वतःच्या कामगिरीवरती नक्कीच नाराज असेल सचिन आणि सचिनची जागा घेण्यासाठी कृष्णा मात्र यष्टीच्या भूमिकेत आपण पाहतोय. कृष्णा आलाय. सचिन थोडस 2 चेंडू खराब क्षेत्ररक्षण झालं त्याच्या माध्यमातून इन्स्ट्रक्शन खराब झालं आणि स्वतःहून सचिननं मात्र जागा सोडली आणि कृष्णाला मात्र त्या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती 24. फटका केला स्ट्राईकला पैकी डेंजर एंडला. काय घडेल काय बिघडेल परंतु पैकी मात्र खराब झाली. परंतु वैभवने मात्र जंप मारून हा चेंडू अडवला गेला आणि धावचीच्या स्वरूपात होतं. विकेटच्या पत्तानं क्रिकेटमधील मात्र आत्महत्या आपण पाहायला मिळाली. अक्षय बाद झाला आणि अक्षयची जागा घेण्यासाठी आदित्य जातोय. यानंतर मात्र एका सूचनेकडे लक्ष असू द्या. प्रेक्षणीय सामना खेळला जाईल याची नोंद घ्यायचे. ओहो फटका खेळलाय. का कॉर्नर रिजनवरून येतो क्षेत्ररक्षक हरीशनं अप्रतिम असा झेल पकडला गेला. रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाला. संतोष बाद झाला आणि संतोषाची जागांसाठी राजेंद्र या टीमचा कर्णधार एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातंय. लाडवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं चांगला खेळ राहिला या खेळाडूचा. ज्या ज्या वेळेला आम्ही समालोचन करत असतो त्या त्यावेळेला खेळाडूचा खेळ अगदी जवळून पाहिलाय
अगदी आमचा अतिरिक्त खेळाडू सुद्धा खुश आहे. तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय कुसुम संघाचा एक वेगवान तेज तरार गोलंदाजी वैभव. बघा फटका खेळलाय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू ठरतोय. मी मगाशीच उल्लेख केला होता की कर्णधार याचा एक अष्टपैलू खेळाडू. स्माइल पहा आमच्या या अतिरिक्त खेळाडूच्या चेहऱ्यावरती. राजेंद्रचा जसा फटका आला तसा मात्र अतिरिक्त खेळाडू आमचा इथं व्यासपीठावर अगदी डोक्यावरती व्यासपीठ घेतलाय त्यानं. राजेंद्रसाठी 101 रुपये. अक्षय यांच्याकडून जर 6 आला तर 101 रुपये. आत्ताचा मारा त्याला 101 रुपये. 30 धावा झाले. संघाची सांघिक धावसंख्या 30 धावफलकावरती. ओहो अगदी मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली परंतु जज प्रॉपरली करताना तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावासाठी जागा सोडली. अगदी फुटबॉल खेळला जातो कुसुम संघाकडून. असा खेळ करून चालना न करणं एक तो नावडलेली टीम आणि नावडलेली टीम असताना थोडंसं हलगर्जीपणा क्षेत्ररक्षणात पाहायला मिळाला. ही अपेक्षा नसेल कुसुम संघाकडून. 3 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 33 धावा म्हणजे 18 चेंडूमध्ये कुसुम संघाला 34 धावांचं लक्ष्य. 18 चेंडू आणि 34 धावा बनवायचे आहेत. एक चांगला खेळ राहिला लालवाडी स्पोर्ट्स संघाकडून. नाणेफेकीसाठी आपण यायचंय. प्रेक्षणीय सामना या दोन या ठिकाणी आमच्यापर्यंत सूचना पुरवली जाते. आयोजक टीम आणि लगान टीम असं या टीमचं नाव आणि गावावरून खास बोलवले होतं खेळण्यासाठी. लगाम वर्चस्व त्यांच्या विरोधात भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी यांच्यामध्ये आपल्याला हा प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे अशी माहिती आमच्यापर्यंत सन्माननीय सचिव हनुमंत देसाई साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार. चला स्पीडअप घ्या. अक्षय अजून तुम्हाला प्रेक्षणीय सामना खेळवायचा त्यानंतर आपल्याला सामने खेळवायचे आहेत याची आपण नोंद घेऊन मात्र चांगलं सहकार्य राहू द्या. प्रेक्षणीय सामन्याचा नाणेफेक होत आहे. आपण आदी मोरे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालं. आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन बसा अशी मी आपणास विनंती करतो. चला पंच प्लीज स्पीडअप घ्या. अक्षय स्वतःहून तुम्ही लक्ष जरा घालायचं. आपण स्पीडअप घ्या. वैभव आणि सचिन ही जोडी कुसुम संघाची एक अनुभवी आणि तडाखेबाज फलंदाज म्हणून या जोडीला ओळखलं जाते. तर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो गोलंदाज आदित्य. चला मॅचला करायची सुरुवात. पंचांचा होते ग्रीन सिग्नल मध्ये मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक होते आपण पाहतो जो मागील मॅच मध्ये गोल्डन डकची शिकार ठरला तोच वैभव स्ट्राईक एंड वरती. हो अगदी चेंडू खोदून काढला नाश्ताला पैकी केले जाते परंतु जागा सोडली नाही.
गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज आदित्य. अगदी पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय वैभव चोपदार. ओहो काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अगदी क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणावं तसं ब्रह्मास्त्र वापरलंय. यारकर पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी पायाला घासून गेला हा चेंडू. यानंतर मात्र आपल्या मोरणा भागातील तमाम क्रिकेट रसिकांना एक कळवण्यात येते की मोरणा प्रीमियर लीग आपली 21 आणि 22 तारखेला अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आपल्या या मोरणा क्रिकेट असोसिएशननं उभं केलंय. या स्पर्धेला सुद्धा आपण सर्वांनीच उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. सर्वच सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मोरणा प्रीमियर लीगला चांगला सपोर्ट करायचा आहे. कारण मोरणा प्रीमियर लीगचं पर्व पहिलं एक दमदार आयोजन आणि नियोजन आपल्याला 21 आणि 22 तारखेला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी आपण तमाम क्रिकेट रसिकांनी आणि आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक प्रेरणास्थान सर्वच मान्यवरांनी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी अशी आपणास विनंती करतो. हो अगदी लेग स्टंपला टाकलेला चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा समांतर रेषेला म्हणजेच धाव येते अवांतर. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. एक धाव एक या धावानं श्री गणेशा झाला कृष्ण संघाचा. खांडेकर वाडी संघाचा सुद्धा शुभागमन झाले. आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आणि मनपूर्वक आभार. जयसिंग स्पोर्ट नाटोशी संघाचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आणि मनपूर्वक आभार. ओहो आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू ठरेल की काय. वंश चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना दिल्या या चेंडूनं येतोय चौकार आणि या चौकांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 5 धावा लागले तर धावफलकावरती 5. आतापर्यंत या गोलंदाजानं चेंडू हाताळले गेले तर 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 5 धावा धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आणि अजून म्हणावं तसं कुसुम संघाचं खातं उघडलेलं नाही कारण 5 धावसंख्या फक्त लागले धावफलकावरती. ओहो फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. पंच काय सांगतील. पंच सांगतात हा षटकार. आता मात्र वैभवनं आपली हात खोलले तर त्याच्या बॅटमधून आपल्याला फाईन लेगच्या दिशेनं उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत षटकार पाहायला मिळाला. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 11 धावा. शेवटचा चेंडू अजूनही हाताळायचा बाकी 11 धावा धावफलकावरती लागले तर वैभवला कुठेतरी बाद करावं लागेल मोरगिरी संघाला. कारण जर वैभव मात्र स्ट्राईक वरती राहिला तर एक हाती मॅच फिरू शकतो. ती क्षमता असणारा हा खेळाडू आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूला पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपवरती टाकलेला चेंडू अवांतर धावा. या अवांतर धावा वारंवार मोरगिरी संघाला रोखाव्या लागतील कारण भरणा स्पोर्ट्स मोरगिरी संघ पराभव झाल्यानंतर थोडंसं मान्यवरांचं आमचं लक्ष लागून राहिलं असतं ते लाडवाडी स्पोर्ट मोरगिरी संघाकडं आणि या संघानं सुद्धा जर पराभव पत्करला तर थोडीशी निराशा नक्कीच आमच्या मान्यवरांची होईल कारण भागातील कोणत्या तरी टीम जिंकावी अशी प्रत्येक मान्यवरांची आशा आणि इच्छा असतेच. ओहो पटका खेळलाय का कॉर्नर रिझनला येतोय उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार आणि या षटकाराची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती लागले. तर म्हणजे आतापर्यंत आम्ही समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. मॅच होते कुठे आणि वैभवने मॅच आणून ठेवले कुठे. गुणलेखक म्हणून काम पाहतात सन्माननीय आमचे बंधू ऋतिक कोळेकर यांच्या माध्यमातून गुणलेखन अत्यंत चांगल्या पद्धतीने गुणलेखन होत आहे. त्यांच्या माध्यमातून कोणतीही चूक केली जात नाही.
अगदी समालोचकाचा पाठिकाचा कणा हा गुणलेखक असतो आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य राहिले. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय गोलंदाज संतोष तर स्ट्राईक वरती सचिन. पटका खेळा मिळविकेच्या दिशेनं आहे क्षेत्ररक्षक डीप मधून प्रोटेक्शन आहे चेंडूला. एकच धाव पूर्ण. एक या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. त्याच्या बॅट मधून आपण चौकार षटकारांची आतषबाजी पाहतोय. तोच वैभव स्ट्राईक वरती. ओहो कडक काय क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. शेतात पिकतोय कांदा आणि मुळान भावाने फटका खेळा नाद खोळा आणि या नाद खोळ्या फटक्याने संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 25. मी मगाशी जो उल्लेख केला त्या वैभवाचा जोपर्यंत वैभव मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत किती मोठी धावसंख्या असू द्या ती धावसंख्या मात्र एक हाती खेचून आणू शकतो तो वैभव. परंतु निहान मात्र वैभवला अगदी पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं. गोल्डन डकची शिकार ठरला होता वैभव. त्यानंतर मात्र अगदी ईर्षेनं खेळतोय वैभव. सातत्यानं त्याच्या बॅटमधून चांगली धावसंख्या आम्हाला पाहायला मिळते. अगदी समालोचन करत असताना जवळून या खेळाडूला मी पाहत असतो नेहमी. हो पंचांच्याकडे अगदी अपील केलं आणि पंचांनी सुद्धा त्याला दाद दिल्या. वायच्या स्वरूपात ही अवांतर धाव. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 26 धावा म्हणजे अजूनही विजयासाठी धावा हवी असतील. 8 धावांची गरज. 9 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय फटका खेळा आहे क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक करतो चुकी. अशी चुकी करून चालणार नाही. अगदी आयन कुशल मुवमेंटला तुम्ही हा झेल सोडता आणि तो झेल सोडताय कोणाच तर वैभव सारख्या खेळाडूचा. येणाऱ्या काळाचा ठरवून देईल की वैभवचा झेल सोडणं किती महागात ठरू शकतं. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 27. एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं सचिन याच्या बॅटमधून. कारण वैभवच्या बॅटमधून जर धावा येत असतील तर मोठे फटके खेळण्याची गरज नाही म्हणून एका चेंडूला सन्मान दिला सचिन यानं. हे क्रिकेट आहे मित्रांनो. तर एकाच्या बॅटमधून धावा येत असेल तर दुसऱ्यानं एका संयमानं खेळी करायला हवी. आता समीकरण आम्ही पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. चेंडू बाकी असतील 7 आणि 5 धावा. 7 बॉल 7 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. हो अगदी बॅटची काढा घेतली. बिहाइंड द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. यष्टेश्वराच्या मार्फत अप्रतिम असा झेल टिपला गेला. आता मात्र या मॅच मध्ये चुरस निर्माण झाले नक्कीच. कारण क्रिकेट हा नेहमी आम्ही उल्लेख करत असतो की अनिश्चिततेचा खेळ. शेवटचा चेंडू फेकेपर्यंत सर आपण सांगू शकत नाही की काय होईल, कोण जिंकेल आणि कोण हरेल हे आपण सांगू शकत नाही. कारण आपण पाहिलं नेहासारख्या एका तरुण गोलंदाजीनं एक 2 खेळाडू मात्र महत्वपूर्ण कुसुम संघाचे बाद करण्यात तिला यश आलं. हा क्रिकेटचा हा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. पहा मॅच होते कुठे आणि आले कुठे. हे जर 2 चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने हाताळले गेले तर मात्र कुसुम संघासाठी अवघड ठरू शकतं. आणि या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र मोरकरी संघासाठी हे अवघड ठरू शकतो. अगदी प्रेक्षकांनी आमच्या श्वास रोखून धरलाय. ज्यांना मात्र अगदी बीपीचा आणि हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र ही मॅच पाहायची नाही. कारण अप्रतिम अशी मॅच आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी लेग स्टंपवरती चेंडू हाताळला गेला. वायच्या स्वरूपात 1 धाव. यालाच तर म्हणतात आंध्र दौता आणि कुत्रपीठ खाता. अगोदरच तुमच्याकडे धावसंख्या कमी त्यात तुम्ही अवांतर धावा देताय. आता मात्र चांगलं कमबॅक केलं. गोलंदाजी मार्ग होते आपण गोलंदाजी पाहतोय. गणेश गोलंदाजी मार्ग होते. संपूर्ण मोरणा गावचे ग्रामस्थ गावकरी यांचं लक्ष लागून राहिले. ते गणेश या गोलंदाजावरती याला 6 धावा रोखायच्या आहेत. अनेक वेळा टेनिस क्रिकेट खेळत असताना अशा धावा रोखल्या गेल्या तर हो संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. नॉन स्ट्राईकला पेकी केली. ती पेकी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं पेकी झाली. आता मात्र समीकरण आले 4 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण आले. हा जर कॅच झाला असता तर मात्र मॅच मध्ये अजून रंगत निर्माण झाली असते.
4 चेंडू आणि 4 धावा. कुरवरी ठोसूर संघ सुद्धा असं वाटलं होतं दुसऱ्या षटकापर्यंत मॅच खेचल, परंतु अगदी शेवटच्या षटकापर्यंत झुंजवलं कुसुम संघाला. ओहो, अगदी फटका खेळलाय, एकच धाव मिळेल. स्ट्राईक वरती फेकी केले, डेंजर रेंजला फेकी मात्र खराब. अशी चुकी करून चालणार नाही. 3 धावा असतील. यष्टीरक्षक थोडासा मागे व्हायला पाहिजे होता, फेकी मात्र खराब झाली. यष्टीरक्षकाच्या पशी चेंडू अगदी उसळी घेऊन गेला आणि 3 धावा मिळाल्या. 3 धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 33 इक्वल झाला, स्कोर लेवल झालाय. आता फक्त 1 धावांची गरज. वैभवनं चेंडू खेळून काढलाय आणि कुसुम संघ विजयी ठरतोय. अभिनंदन विजय टीमचा आणि पराजय टीमचा सुद्धा आभार. हेडलक बॅडलक लालवाडी स्पोर्ट संघ. वैभव वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती खेळतो. एकदा ऐतिहासिक सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मगाशी मात्र वैभव गोल्डन डकची शिकार ठरला आणि आता मात्र 29 धावा त्यानं केलेत. मॅन द मॅचचा मानकरी ठरतो वैभव. चला लगेच प्रेक्षणीय सामना आपण चालू करून घ्यायचा. आयोजक कमिटी लालवाडी संघ आपण लगेच मैदान सोडा या प्लीज. आणि यानंतर मात्र मी वैभव याला विनंती करेन की आपण थोडंसं वैभव समालोचन करण्यासाठी यायचं. वैभव टीमचे नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, आपण अपडेट करतोय. मोरणा स्पोर्ट्स भरणा स्पोर्ट्स मोरगिरी, तर त्यांच्या विरोधात लगान टीम मोरगिरी, लगान 11 मोरगिरी अशी नावं आमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. भरणाचा स्पोर्ट्स मोरगिरी तर लगान 11 टीम मोरगिरी असा प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. आयोजक कमिटी आपण लगेच सामना चालू करून घ्या, कारण अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. अगदी सकाळपासूनच आम्ही समालोचन करत असताना उल्लेख करतोय, कारण आतापर्यंत आम्ही